लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। मी आता आहे जालना लोकसभेतील जालना शहरातील जैन महाविद्यालयामध्ये। याच महाविद्यालयामध्ये एका बूथवरती जे आहेत ते तृतीयपंथी यांनी जे आहेत ते पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला आहे। ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजावला? समाजाचा दृष्टिकोन बरोबर नव्हता। नंदताई पवार यांना नाही का आम्हाला आमचा मतदानाचा हक्क दिला, गणेश भाऊ चांदोडे यांना आम्हाला आमचा मतदार करायचा हक्क आणि हे सन्मान दिलेले सगळ्या गोष्टी। हक्क मिळाला, हक्क मिळाल्यानंतरच्या भावना काय? आम्ही खूप खुश आहेत, म्हणजे आम्हाला स्वतःचा हक्क मिळाला का की लेडीज आणि जेंट्स ते वोटिंग करतात। आम्ही कधी केलं नव्हतं, फर्स्ट वेळेस वोटिंग केलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आम्हाला हक्क मिळाला ना, आम्ही खूप खुश असलो। त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल? काय किती खुश? इतकं खुश आहे की आम्हाला समाजाने जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं आपल्याला संविधानामध्ये सांगितलेले सगळ्यांना अधिकार होते, स्त्रीला पण अधिकार आहे, पुरुषाला पण आहे। जसा आज ट्रान्सजेंडर म्हणलं का तृतीयपंथीयाला सुद्धा अधिकार मिळाला आणि आज पहिल्यांदा वोटिंग करून असं वाटतंय की आज सगळं काही जिंकल्यासारखं वाटतंय। आणि दुसरी गोष्ट माझी असं म्हणणं आहे, जसा अधिकार आम्हाला वोटिंगचा मिळाला तसाच अधिकार आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये अधिकार मिळत गेला पाहिजे। सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला अधिकार मिळाला पाहिजेत। काय अजून अधिकार कुठले कुठले मिळायला पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे। आम्हाला आमचा उदरनिर्वाह करायसाठी आम्हाला काहीतरी सरकारकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या जे काही मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे। हेच आमचं मागण्या आजच्या मतदान आम्ही केलेलं आहे। आम्ही आता वोटिंग केली, इतरही मागण्या सरकारने आमच्या मान्य कराव्यात असे हे भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत। काय सांगाल, काय मागणी असेल? आता पहिल्यांदा मतदान केलं, मतदानानंतर काय भावना आहेत? तुम्ही ह्या पुढाकार घेऊन सगळ्यांची नावं नोंदणी केली आणि नावं नोंदणीनंतर यांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी आता हसू फुललंय। काय किती प्रयत्न घेतले यांना मतदानात नोंदणी करायची? मी गेल्या 5 वर्षापासून त्यांच्या पाठीशी होते आणि मला जसं वाटत होतं की स्त्रियांनी आणि पुरुष जे सन्मान अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला मतदानाचा दिला, तसंच त्यांना सन्मान अधिकार आपल्यासारखा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले की त्यांना आधार कार्ड मिळालं पाहिजे, त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे। आणि इथून पुढेही जेव्हा त्यांनी आज लोकशाही पद्धतीने त्यांचा अधिकार गाजलेला आहे, त्याच पद्धतीने इथून पुढच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्या, जसं सर्वसामान्याच्या आहेत तसं त्यांना घरकुल योजना असेल, त्यांना नोकरीमध्ये सन्मान। एकूण किती नोंदी झाल्या होत्या आणि त्यापैकी आज किती जणांनी मतदान केलं? एकूण 35 झाल्या होत्या, त्याच्यातून आतापर्यंत 5 जणांनी त्यांचा अधिकार गाजलेला आहे। नक्कीच यांनी जे आहे ते सर्व या मतदारांची नोंद केली होती। जवळपास 35 जणांची नोंद केली होती, त्यापैकी आता या 4 ते 5 जणांनी जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला आहे। आम्ही आमच्या मतदानाचा आता हक्क बजावला, इथून पुढे जे आहे ते आम्हाला सरकारने सुविधा देण्याची मागणी या केंद्राने केलेली आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।